च्या अनेक बातम्या आतापर्यंत आपण पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. मात्र आता चक्क पालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ आयुक्तांच्या कार्यालयात आज गेलं होतं. मात्र त्यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घरात घुसून मारू अशी दमदाटी केली असा आरोप करत मनसेने चांगलाच राडा घातलाय. मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला. ठिय्या आंदोलन करणारे मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ झालाय. पुणे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना ताब्यात घेतलं. तर आज झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कामगारांनी उद्या काम बंद आंदोलनाचा इशाराच दिलाय. तर आज झालेल्या वादानंतर राज ठाकरेंनी पुण्यातील मनसैनिकांना फोन करून या संदर्भातल्या घटनेची माहिती घेतली आहे. पोलीस ओढून बघा, एक तर असा आहे की त्यांच्या हातात कुठलाही कागद नव्हता. सर्वात गंमतचा विषय हाच आहे. आणि जर असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना की मी कशासाठी आलो. त्या प्रकरणात आपण काय करणार म्हणजे आपल्या नाही, महापालिका आयुक्ताच्या घरी चोरीचा कसा काही इशू नाही आहे. तो विषय बेसिकली कसा आहे, आमच्याकडे जो भंडारमध्ये व्यवस्थापन असते त्याच्या बाबतीत आहे. किती सामान असते, किती आज उपलब्ध आहे, ते पूर्वी जे आयुक्त होते आता मी आलो ते सगळे चेक करू आपण. तो काही असा विषय नाही. गायब झाला नाही, गायब झाल्याचा प्रश्न कसा आहे की त्या ठिकाणी काय काय होता मला माहिती नाही. मी त्या ठिकाणी शिफ्ट झालो, माझ्याकडे भरपूर सामान आहे, मी सामान घेऊन ते गेलो. पण ते काय होता, काय गायब झाला, तो विषयासाठी सिटी इंजिनियरकडे आपण सांगितलेलं आहे, ते चौकशी करते.